नमस्कार मित्रांनो, अर्चना खमंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये खास मेनू घेऊन आलोत आपल्यासाठी, तो म्हणजे चुलीवरील गावठी कोंबडा। आमच्याकडे आमचे स्नेही मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आज आपण बनवणार आहोत खास करून चुलीवरील गावठी कोंबडा। बघा कसा मस्त दिसतो, अगदी उकळ आलेला आहे। हा गावठी कोंबडा बनवण्यासाठी जी कृती आपण वापरणार आहोत ती कृती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मस्तपैकी अगदी एकदम तरी आलेली आहे, लाल भडक असा गावठी कोंबडा झालेला आहे। चला तर याची रेसिपी पाहूया आपण। चुलीवरील गावठी कोंबड्याच्या रेसिपीसाठी आपण हा घेतलेला आहे 1.5 किलोचा एक गावठी कोंबडा। कटिंग करून साधारण या कोंबड्याचा 1.25 किलो मटण झालेला आहे। आज आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये खास करून पाहुण्यांसाठी चुलीवरील कोंबडा बनवणार आहोत। यासाठी आपण विटांची चूल बनवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण पातेला ठेवलेला आहे। या पातेल्यामध्ये आपण 3 मोठे चमच तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जो सुका मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, दगडी फूल, स्टार फूल, मिरी हे घेतलेलं आहे। बघा कसा 1.25 किलोचं मटण पडलं आहे, गावठी कोंबड्याचं फ्रेश दिसतोय एकदम। आता यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टेचून जो घेतला आहे तो यामध्ये आपण घालणार आहोत। अद्रक आणि लसूण याला आपण चांगल्या पद्धतीने तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आपल्याला पहिल्यांदा या गावठी कोंबड्याचा रस्सा बनवायचा आहे। या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। त्यानंतर आपण मग त्याचं कालवण बनवणार आहोत। या सुका मसाल्याला अद्रक लसूण पेस्टला आपण व्यवस्थित भाजून घेऊ। आता त्यामध्ये आपण जे 3 कांदे चिरून ठेवले होते ते घेणार आहोत। कांदा चांगल्या पद्धतीने आपण या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। मस्त लाल भडक होईल असा हा कांदा त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आपण। कांदा भाजल्यानंतर अजून मटणाला चव येते आणि चुलीवरचं मटण म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की अगदी मस्तपैकी चविष्ट होऊन जातो। बघा कसा कांदा भाजला जातो आहे। आपण घरामध्ये गॅसवर बनवतोच, पण चुलीवरची मजा एक वेगळीच असते। म्हणून आज तुमच्यासाठी मी चुलीवरील गावठी कोंबड्याची रेसिपी घेऊन आलो मित्रांनो। अगदी पावसाचं वातावरण आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपण हा गावठी कोंबडा बनवणार आहोत। आता यामध्ये आपण टोमॅटो घेतलेला आहे। 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत आपण। आता टोमॅटो आणि कांदा याला एकदम मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेऊया आपण। चुलीवरील मटणाला चव वेगळीच असते, म्हणून आपण चुलीवर आज बनवणार आहोत। बघा कसं भाजलं गेलंय। आमचे पाहुणे देखील या ठिकाणी बघत बसलेले आहेत आपली रेसिपी। त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा रस्सा बनवून देणार आहोत। आता यामध्ये आपण 1.5 चमच हळद घालूया। आपण यामध्ये फक्त हळदच घालणार आहोत, कारण का आपल्याला पहिल्यांदा याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत। आता थोडंसं मीठ घालून घेतलं आपण यामध्ये, जेणेकरून चव आणि कांदा वगैरे शिजला जाईल चांगल्या पद्धतीने। हळद, कांदा, सुका मसाला याला आपण आता मस्तपैकी भाजून घेऊया। बघा कसे आग पेटले अगदी चुली। आता आपण यामध्ये मटण घालून घेऊ आणि या मटणाला या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया। पूर्णपणे त्यामध्ये एकजीव झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे। अशा पद्धतीने आपण या मटणाला या कांदा, कोथिंबीर, सुका मसाला आणि तेलामध्ये मिक्स करून घेऊया। मटणाचा रस्सा म्हणजे सूप जो आपण करून पितो त्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे असतात। आपण पहा, आपल्या घरातील माणसांना म्हणजेच डिलिव्हरी वगैरे झालेल्या महिलांना आपण हा सूप देत असतो, कारण का याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते
आणि ते कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्या कारणाने हा रस्सा त्यांच्या शरीराला खूप उपयुक्त असतो. म्हणूनच आपण या मटणाचा रस्साला खूप महत्त्व दिलेलं आहे. आता यामध्ये आपण हा पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे, एकजीव करून घेतलेला आहे. कसा दिसतो बघा, एकदम चांगल्या पद्धतीने. यामध्ये पाणी घालायचं नाही, त्याला आपण सुरुवातीला वाफेमध्येच शिजवायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील घरी मटण आणल्यानंतर हा पिवळा सूप बनवून द्या त्यांना नक्की आवडेल आणि त्यांच्या शरीराला देखील त्याचा फायदा होईल. चला तर आता याला आपण झाकण देऊन थोडा वेळ आपण याला वाफ देऊया आणि वाफेवरती आपण याला शिजवूया. थोडंसं पाणी घातलं आपण वरती, जेणेकरून खाली तो चिकटू नये किंवा करपू नये म्हणून पाण्याची वाफ खाली जाते. बघा कसा मस्तपैकी आता जरा वाफ झालेली आहे. असाच आपल्याला या नुसत्या वाफेवरती शिजवायचं आहे. थोडंफार प्रमाणात बघा खाली पाणी सुटलेलं दिसेल तुम्हाला. अशाच पद्धतीने आपण याला वाफेवरती शिजवून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये पाणी घालणार आहोत. मित्रांनो, चुलीवरच्या मटणाला एक वेगळीच चव असते. पूर्वी आपल्याला आपली आई चुलीवरील मटण बनवून द्यायची आणि त्याची चव काय एक वेगळीच लागायची. मस्तपैकी वाटायचं एकदम खायला, आहे की नाही? आठवण आली असेल लगेच आपल्या चुलीवरच्या मटणाची. आता आपण पुन्हा याला एक वाफ दिलेली आहे पाणी ठेवून. आता पुन्हा याला आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून तो खाली करपू नये किंवा लागू नये म्हणून. या वाफेमध्येच त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि वाफेवर अधिक चांगल्या पद्धतीने शिजला जातो. आणि हा पाणी सुटलेला आहे बघा. ही आमची रोपवाटिका, मिरचीची झाडं लावलेली आहेत आणि खास करून म्हणजेच याचबरोबर या ठिकाणी गावठी मटण खाण्यासाठी आमची चिल्लर कंपनी देखील इथे उभी आहे. ते देखील मटण कधी होतंय याची वाट बघत आहेत. बघा दिसली की नाही आमची चिल्लर कंपनी. ती देखील या चुलीवरील गावठी कोंबड्याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. बघा कसा मस्त दिसतो अगदी एकदम. पुन्हा एक. आणि ही आमची परी, ही सुद्धा रसा प्यायला आलेली आहे. परी, जर तुम्हाला आमचा चॅनल खमंग चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट जरूर करा. आता यामध्येच आपण हा जो गरम पाणी ठेवला होता तो यामध्ये घातलेला आहे. थंड पाणी घालायचं नाही म्हणून त्याला एकदा आपण हलवून घेऊ. बघा कसं आता पाणी सुटलेलं आहे, मस्त अगदी रस्सा होत चाललेला आहे याचा. हाच रस्सा आपल्याला प्यायचा आहे. बघा आपला रस्सा आता भारी तयार झालेला आहे आणि तो रस्सा आपण काढणार आहोत पिण्यासाठी. आपले जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा रस्सा देणार आहोत. आपण पाहुण्यांपुरता हा रस्सा काढणार आहोत. खरं तर सांगायचं म्हणजे संपूर्ण पण रस्सा काढायचा नाही, कारण आपल्या मटणाला देखील चव राहायला पाहिजे म्हणून. बघा कसा मस्त अगदी रस्सा झालेला आहे आपला. आता हा रस्सा आपण आपल्या पाहुण्यांना पिण्यासाठी देणार आहोत. मटण पण आपलं चांगल्या पद्धतीने शिजलेलं दिसतोय. मटणाचा रस्सा हा अधिक चविष्ट असतो कारण का आता हळदीचा असतो, त्यामुळे या मटणाच्या रस्स्याचा आता आस्वाद घेणार आहेत आपली पाहुणी मंडळी. आपल्या चिल्लर पार्टीला पण आपण हा रस्सा देणार आहोत, ती देखील त्याचा आस्वाद घेणार आहेत. बघा अगदी पाहुणे आपले रस्सा पिताना या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये छानपैकी अगदी आपला गावठी कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊया. आपण जो वाटण बनवलेला आहे त्या वाटणामध्ये आपण
सुका खोबऱ्याची 1 वाटी घेतलेली आहे, 1 कांदा भाजून घेतला होता, अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि 1 मिरची देखील त्यामध्ये घेतली होती. वाटणामुळे काय होतं तर आपल्या मटणाला अधिक चव येते आणि मटण हा घट्ट देखील होतो. म्हणून आपण यामध्ये हा वाटण घालायचा आहे. वाटण घातल्यानंतर या मटणाला आपण पुन्हा एक वाफ देणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. आणि लहान मुलांसाठी आपण ऑप्शन म्हणून बटाटे घालू शकतो, जेणेकरून त्या मुलांना आपला हा मटणाऐवजी बटाट खाऊ शकतात. आपण 1 बटाटा बारीक कापून घेतलेला आहे आणि यामध्ये घातलेला आहे. आता तो मटणाबरोबर शिजला जाईल. बघा किती पाणी सुटलेलं आहे मटणाला आपल्या. आपण याचा सूप काढून सुद्धा एवढं पाणी राहिलेलं आहे. यामध्ये आपण थंड पाण्याचा वापर करत नाही. आपण त्यावरती ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालतो आणि तोच पाणी आपण मग त्या मटणामध्ये आपण घालत असतो. आता एकदा आपण याला झाकण देऊन पुन्हा एक वाफ देऊया आणि मग त्यामध्ये नंतर आपण लाल तिखट घालूया. बघा कशी मस्त चूल पेटलेली आहे, अगदी धगधग, आणि आपला मटण देखील या ठिकाणी उकळत आहे. आपण यामध्ये आता लाल तिखट घालू. लाल तिखट घालण्यासाठी एक आपण वेगळी पद्धत अवलंबलेली आहे, ती म्हणजे डायरेक्ट लाल तिखट न घालता आपण जो बगार घेतलेला आहे त्या बगारमध्ये तेल गरम करून तेल उकळला की त्यामध्ये आपण लाल तिखट घालूया. आणि याने काय होईल की एक तो वेगळा फ्लेवर येईल आपल्या मटणाला. तेलामध्ये कसं मसाला भाजला जाईल, नाहीतर मग तो मसाला कच्चा राहील आणि त्याला एक चव येणार नाही. म्हणून आपण ही एक वेगळी पद्धत अवलंबलेली आहे की बगारमध्ये आपण तेल उकळून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हा लाल तिखट घालून त्याला भाजून घ्यायचा. बघा तेल उकळलेलं आहे आणि त्यामध्ये हा मसाला कसा भाजला जात आहे. आता हाच मसाला भाजून झाल्यानंतर आपण तो मटणामध्ये घालूया. निखाऱ्यांवरती आपण तो भाजलेला आहे. आपण 3 मोठे चमच हा मसाला घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे. आता मटणाला आपल्याला लाल रंग येणार. या मसाल्याला आता आपण एकजीव करून घेऊ. आपला हा जो लाल तिखट आहे मसाला, हा आपला घरगुती मसाला आहे, त्यामुळे त्याला चांगला रंग आहे म्हणून आपण काश्मीरी लाल हा घातलेला नाही. जर वाटलं तर काश्मीरी लाल देखील घालू शकता. आता यामध्ये आपण जो मटन मसाला आहे, एव्हरेस्ट मटन मसाला, हा एव्हरेस्ट मटन मसाला आपण यामध्ये घालून घेऊया. एव्हरेस्ट मटन मसाल्याने मटणाला अजून थोडीशी चव येते. आता याला पूर्णपणे आपण एकजीव करून घेऊ. चुलीखाली आग देखील होणं गरजेचं आहे, म्हणून तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपण. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आपण चुलीवरचं मटण करत आहोत. आता यावरती आपण झाकण ठेवून ताटामध्ये पाणी घालू आणि पुन्हा एकदा त्याला वाफ देऊया. आता यामध्ये हा मसाला देखील त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होऊन जाईल आणि पाणी, हा गरम पाणी जो आहे तो गरम पाणी आपण त्यामध्ये घातलेला आहे. पुन्हा बघा कसं आता पाणी देखील झालेलं आहे आणि लाल रंग पण आलेला आहे. हा वाटणाचा जो थोडं पाणी होतो ते देखील आपण धुवून त्यामध्ये घालू. आपल्याला या मटणाचं जेवढं कालवण हवं आहे तेवढं आपण त्यामध्ये पाणी घालू शकतो. आणि हा पाणी घालताना आपण तो गरमच पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालण्याची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे की वरती ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, मग तो पाणी गरम होऊन त्यामध्ये वाफ तयार होते. आणि जेणेकरून प्रमाणात आपण त्यामध्ये पाणी घालू शकतो. एकदाच पाणी ओतलं तर तो कमी जास्त होऊ शकतो. म्हणून या पद्धतीने आपण त्यात पाणी घातलं तर मटण अधिक चविष्ट होतो आणि मग शिजायला देखील तो व्यवस्थित शिजतो. बहुतेक करून आता चुलीवरचं मटण आपलं हे पूर्ण होत आलेलं आहे.
बघा कसं उकळलेलं देखील आहे पूर्णपणे. आपण पाण्याचं प्रमाण देखील कमीच ठेवलेलं आहे, त्यामुळे आपलं कालवण हे देखील चांगलंच होणार आहे. मटण बहुतेक करून शिजलेलं आहे आणि आता यामध्ये आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर कापून घातलेली आहे. म्हणजेच आपलं कालवण आता पूर्णपणे तयार झालेलं आहे. बघा कसं दिसतो आपलं कालवण, मस्तपैकी एकदम लाल रंग देखील आलेला आहे आणि हे आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा चुलीवरचा गावठी कोंबडा आता तयार झालेला आहे आणि आपण याचा आस्वाद आता भाकरीबरोबर, पाहुण्यांबरोबर आपण घेणार आहोत. बघा कसं दिसतं अगदी मस्तपैकी भाकरी, मटण आणि सॅलाड, कसं ताट भरलेलं आहे. चला तर मित्रांनो, या जेवायला गावठी कोंबड्याचा आस्वाद घ्यायला. धन्यवाद मित्रांनो.